प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत देशभक्तीचा उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला। अमरावती येथील पोलीस ग्राउंडवर ध्वजारोहणाचा सोहळा अत्यंत थाटात आणि उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सादर केलेल्या सामूहिक कवायतींनी उपस्थितांची मने जिंकली। शिस्तबद्ध हालचाली, देशप्रेमाची भावना आणि जोशपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण मैदान देशभक्तीने भारावून गेले होते। या सादरीकरणाची विशेष दखल घेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी थेट मंचावरून खाली उतरून मैदानात येत विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले। मंत्र्यांच्या या आपुलकीच्या आणि प्रेरणादायी कृतीमुळे विद्यार्थ्यांचे मनोबल अधिकच उंचावले। यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत देशासाठी योगदान देणारे सुसंस्कारित आणि जबाबदार नागरिक घडवण्याचे आवाहन केले। या भव्य कार्यक्रमाला विविध मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, शिक्षक, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशभक्ती, शिस्त आणि एकतेचा संदेश देणारा हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अमरावतीकरांच्या कायम स्मरणात राहणार आहे। दिवसाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आज अमरावती येथे ध्वजारोहण कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे। अमरावती जिल्ह्याच्या विकासाची गाथा त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे आणि आजचा विशेष दिवस माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतून राष्ट्र प्रथम हे ब्रीद घेऊन देशभक्तीपर गाण्यांवर कवायत हा कार्यक्रम अमरावती पासून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय यशस्वीरित्या संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। साधारणपणे 2 कोटीपेक्षा जास्ती विद्यार्थ्यांनी यामध्ये सर्व माध्यमांच्या, सर्व भाषिकांच्या शाळा, सर्व विभागांच्या शाळांनी सहभाग नोंदवला आणि साधारणपणे 14 ते 15 मिनिटांचं देशभक्तीपर गाण्यांवर कवायत हा एक उपक्रम सर्व नागरिकांच्या, लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे। साधारणपणे 2 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थी, 7.5 लाख शिक्षक बंधू भगिनी आणि लाखाच्या पुढे शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला। दर शनिवारी या संदर्भातली प्रॅक्टिस संपन्न होत होती आणि यापुढेही दर शनिवारी प्रत्येक शाळेमध्ये ही कवायत त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। या देशभक्तीपर गाण्यांवर कवायत या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक देश प्रेमाची बीज रोवलं जाईल। एकत्रित सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी ही कवायत संपन्न करत असल्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचाली, व्यायाम त्या माध्यमातून संपन्न होणार आहे आणि एकतेची भावना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रुजवणं हा एक संकल्प त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे।